हाय नमस्कार. मी काजल तुमचं सगळ्यांचं व्यक्त करते माझ्याकडे नवीन ब्लॉगमध्ये. कसं आहे, सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असतात. संध्याकाळचा ब्लॉग शूट करायला घेतला आहे कारण दिवसभर ब्लॉग शूट करणे तर जमतच नाही, कारण कंटिन्यू माणसाची रहदारी येणं जाणं कालवा सुरूच असतं. त्यामुळं मी जास्त करून नाहीच येतं, दिवसभर ब्लॉग शूट करतेच नाही. लाईव्हला पण आले ते पण कसं तरी वाटत होतं मला, तरी पण आले. पण जाऊ द्या, म्हणूनसाठी मला तिकडेच बरं वाटत होतं. इकडं अजिबात मला काहीच पसंत नाही आहे, काहीच 1% पण पसंत नाही आहे इथं. पण काय करणार, नवऱ्याने सरप्राईज दिलं ना, त्यामुळं असं बोलता पण येत नाही आहे काय. असं जास्त दिवस नाही आहे, 1 महिना फक्त त्याला हे सगळं सहन करावं लागणार आहे, नंतर नाही करावं लागणार. चला तर आपण जास्त वेळ न लावता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया की आम्ही कुठं राहायला आलो आहे आणि ते रूम सोडण्यामागचं कारण, आणि ह्या रूममध्ये का शिफ्ट झालो आणि गावाकडे जाणार होतो तर इकडं का आलं, त्या सगळ्या प्रश्नाची उत्तर आज ह्या ब्लॉगमध्ये देऊन टाकते तुम्हाला. लय सारखं त्याच प्रश्न विचारतो तुम्ही, नक्की कुठे आलीस तो सांग की, आम्ही पण तिथंच आहे. लय तुमच्या डोक्यात काय प्रश्न येत होता. तर व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा. चला बघा, आणि पूर्ण बघा बरं खरंच, कारण ज्या गोष्टी मी सांगणार आहे ना त्या तुम्हाला समजेल की अजून पुढे काय होणार आहे, काय वाढवून ठेवलं आहे आयुष्यात, जीवनात. तर चल बघूया. तर सगळ्यात पहिले सॉरी बरं का, फॅनचा आवाज येत असेल जास्त, माझा आवाज कमी येत असेल, मी जास्त जोरात बोलू शकत नाही. इथेच दरवाजा आहे आणि फॅन बंद करू शकत नाही, कारण इथं ऑप्शन नाही आहे की फॅन बंद केल्यानंतर गॅलरीत नाव येईल, खिडकीत नाव येईल, असं काहीच नाही आहे. त्यामुळं कंटिन्यू फॅन सुरू करावा लागतो. भले 8-10 मिनटं व्हिडिओसाठी बंद जरी केला तरी सोनं झोपले, त्यामुळं नाही बंद करू शकत. तर तुम्ही म्हणसाल की, कमेंट करचाल की तुझ्यापेक्षा त्या फॅनचाच आवाज जास्त होता, व्हिडिओपेक्षा तिची तब्येत महत्त्वाची, कारण गरम होतं आहे, गरमीमुळे तिला इकडून पुढे आलं ते. तर जाऊ द्या. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं की ते रूम सोडण्याचं कारण नाही, कुठे आलं हे सांगतो, कारण तिथून सगळ्याची सुरुवात होते. ते रूम सोडलं तर तुम्हाला सगळं लॉजिक कळेल, त्यापेक्षा हे सांगते की कुठे आलं आहे राहायला. तर लांब नाही आलो ना आम्ही, त्याच गावात आहे, कुठं पुण्याला वगैरे नाही गेलेलो, ओडूजमध्येच आहे. फक्त त्या एरियात ना आम्ही बाहेर होतो, त्या एरियात काहीच म्हणजे दुकान नव्हतं, काहीच नव्हतं, जसं मी तुम्हाला सांगितलं. त्यामुळं आम्ही इकडे शिफ्ट झालो आणि शाळा इथून जवळच आहे. जवळ म्हणलं तरी 20-25 मिनटं जाणार आहे, ते चालत जायचं म्हटलं तर. आणि जवळ नाही आहे, पण त्या मानानं जवळच आहे. त्यासाठी आम्ही इकडे शिफ्ट झालो. आणि बरेच जण म्हणत होते की, म्हणजे काय ना माहिती आहे माहिती शिकवलं, तर ते बोलले की मग पुढच्या महिन्यात करायचं ना, 1 महिना आधी कशाला, अजून चांगली रूम भेटली असते असं. पण झालं असं होतं, आम्हाला वाटलं की 15 तारखेला शाळा सुरू होणार आहे ना, आमचा 15 तारखेलाच महिना असतो म्हणजे ह्याचा रूमचा. तर मग तिच्या शाळेचा पहिला दिवस आणि आमची रूम खाली करायची गडबड, या सगळ्या गोष्टी एकसाथ नको होत्या आम्हाला. म्हणूनसाठी आम्ही 1 महिना आधी शिफ्टिंग केलं, कारण इथं व्यवस्थित सगळं रुटीन बसेल, सगळ्या गोष्टी माहीत होऊन जातील त्यासाठी. म्हणूनसाठी रस्ता वगैरे कळायसाठी. तर गाडीवर जाताना ते तर नाही, पण चालत जायला मला सुधारायला नको का, मी तर कधी बाहेर पडले नाही ना त्यासाठी, म्हणून. तर जास्त हे क्लिअर झालं असेल. आम्ही ओडूजमध्येच आहे, पण आधी तिकडं सदानंद पार्कमध्ये होतो, आता इकडं काय म्हणतात पेडगाव रस्त्याला आलो आहे. जास्त तिथून इकडे यायचं म्हणलं ना तरी 1-1.5 तास जरी जायला चालायचं म्हणलं, कारण त्या टोकासनी ह्या टोकाला येणं म्हणजे सुखाची गोष्ट नाही आहे. आम्ही आलो होतो एकदा चालत, म्हणून सांगते टाईम लागतो. आणि तिथेच राहून मॅनेज होत नव्हतं का, तर नव्हतं होत, कारण सोनूच्या शाळेची गाडी नव्हती तिथे, त्यासाठी. तर चांगली रूम सोडायची कोणाला हाऊस नव्हती आहे. आणि आमचं मेन कारण होतं की जर शाळेसाठी बाहेर पडलो तर शिक्षणाचं तर व्यवस्थित व्हायला नको का त्याच्या, म्हणूनसाठी आलो तिथून. झालं असं की मला खरंच माहिती नव्हतं का, दुसरा प्रश्न की गावाकडे जाणार होते ना, मग इकडं कसे काय अचानक आले. तर हो, आम्ही खरंच गावाकडे जाणार होतो. माझं मिस्टर पण बोललं होतं की नाही तिकडेच जायचं. ते मला तसंच बोलत होते की गावाकडे जायचं म्हणून, पण मला नव्हतं माहिती की ते मजाक करत होतं म्हणून. की माझं असं काय नव्हतं, मी एकदा 2 म्हणले की मला नाही जायचं म्हणून, तुम्ही जा, सामान वगैरे नेऊन आपल्या रूममध्ये ठेवा तिकडं, मी मम्मीकडे जाते, तिकडे राहते, तिला तिकडं शिकवते. कारण मला माझ्या पुढलं शाळा म्हणजे नोकरीला लावायपर्यंत नाही, पण ती कुठलं तरी बिझनेस करू शकतो तेवढी आयडिया तरी येईल तिला, तेवढं तर मला तिला शिकवायचं आहे. जास्त नाही आहे माझी, म्हणजे आमच्या जास्त शिकवणं होणार नाही आणि आम्ही शिकवणार पण नाही, असं काहीतरी मी त्यांना तसं म्हणतात. तर मग तिथून त्यांचा विचार बदलला का ते मला मजाक करतो माहीत नाही. आणि एक वेळेस असंच, जसं मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये म्हणजे आमचं घराचं सामान पॅक करायचं झालं तेव्हा मी म्हटलं तर आम्ही पुण्याला जाणार आहे,
आणि हे पण मला तेच म्हटलं होतं की आपण पुण्याला जायचं आहे म्हणून, कारण आधी त्यांचं कॉल चालू होतं की काम इकडे तिकडे बघणं सुरू होतं ना, त्यासाठी. मग मला कधी कधी वाटायचं की हे खरं मला गावाकडे नेणार आहे का दुसरीकडे कुठं नेणार आहे, पण ही आयडिया नव्हती की आम्ही आतमध्ये इथं येऊ, म्हणजे तिकडच्या एरियातून इकडच्या एरियात येऊ, हे मला नव्हतं माहिती. कारण इकडेच तर त्यांनी मला एकदा तरी रूम बघायला नेलं असतं, पण त्यांनी मला एकदा पण रूम बघायला नाही नेलं, अचानकपणे आणलं. म्हणूनसाठी असली रूम भेटली आम्हाला. मी आणले असते तर एका गोष्टीनं सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघितल्या असत्या जसे तिकडे बघितलेल्या. म्हणजे हे आधी आम्ही ती रूम घ्यायच्या आधी भरपूर फिरलो होतो रूमसाठी, पाहिजे इकडं अशी पाहिजे तशी पाहिजे, पण आम्हाला पाहिजे तशी भेटत नव्हती आणि ती पाहिजे तशी भेटली आणि ती फायनल केलेली आणि मी ती स्वतः बघायला गेली. मला ती आवडली पण होती आणि त्या घरात पाऊल टाकल्याचं पॉझिटिव्ह असं म्हणते ते का नाही फील होत होतं, तसं इथे नाही होते. काय म्हणते तर बाईला सगळ्या गोष्टीतलं नॉलेज जास्त नाही. जसं की त्यांनी मला नाही आणलेलं ना, मला सरप्राईज देण्याच्या नादात असा घोटाळा करून ठेवला आहे त्यांनी आणि आता त्यांना लय पछतावा होतं. हळूहळू सगळ्या गोष्टी दिसायला लागल्या, नाही हे असं नको, हे असं पाहिजे होतं. आता ते म्हणतात की नाही आता आपण दुसरीकडे बघूया. आम्ही रात्री पण गेलेलो बघायला, चाललं आहे म्हटले बघू 20 तारखेपर्यंत 29-30 तारखेपर्यंत झालं तर ठीक आहे, नाही तर मग करावं लागणार आहे महिना कंटिन्यू आपल्याला. पण ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट झाली की ही ज्या शाळेच्या पहिल्या दिवशी आम्हाला शिफ्टिंगचा कुटाणा करावा लागणार आहे डबल. तेच मला तसं नव्हतं करायचं आणि तसंच झालं. आणि दुसरी गोष्ट की ह्या रूमचं भाडं किती आहे, या सगळ्या गोष्टी विचारत आहे. तर क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग बनवेल ना, त्यामध्ये मी सगळ्या गोष्टी क्लिअर करेन. भाडं तर आहे बरं का, भरपूर आहे, पण त्या मानाने तर सुखसुविधा बरोबर नाही असं वाटतं. कारण तुम्ही पण बघा त्या रूममध्ये आणि ह्या रूममध्ये ना जमीन आसमानाचा फरक आहे, खूप म्हणजे खूप फरक आहे. म्हणजे कशाचीच तुलना नाही होऊ शकत, हे तुम्हाला पण माहिती आहे. कॉल येतोय मला, तर सॉरी यांचा कॉल आला होता त्यामुळं मध्येच व्हिडिओ स्टॉप करावा लागला. तर असं काही सगळं आहे आणि भरपूर साऱ्या गोष्टीच्या अटी आहेत, जे की हिटर वगैरे वापरायचं नाही, तिथं काहीच नव्हतं. तुमचं बिल तुम्हीच भरणार आहे, तुम्ही जेवढं यूज कराल तेवढं तुम्हाला भरावंच लागणार आहे. असं आहे इथं नाही आहे तसं की हिटर वगैरे वापरायचं नाही असं काय आहे. मग आता गॅस आमचा संपल असं होतं. हे सगळं इथं आल्यानंतर आणि एक गोष्ट जी आहे ती माझ्या नवऱ्याला इतकी खटाकली ते तर म्हणते जाऊ द्या आपलं 3,000 गेले, सॉरी 3 नाही जास्त गेले, 3.5 येस 3.5-4 गेलेत ना. जाऊ देत, गेलं तरी जाऊ देत, पण महिन्याची वाट नकोच बघायला. त्यांचं तर म्हणणं आता जरी आपल्याला या 2-3 दिवसात भेटली तरी आपण निघायचं इथनं असं चाललं आहे त्यांचं. पण पैसे काही झाडाला तोडायचं मग ते जाऊ द्या, 1 महिना कसं तरी आपण कटाकटी काढायचंच आहे. लगेच इतक्या तडकीफर निर्णय घेऊन एकतर तुमचा तो निर्णय चुकला. मग हे सगळं मला सांगायला पाहिजे होतं, मला बघायला न्यायला पाहिजे होतं, हे त्यांनी नाही केलेलं म्हणून ते झालं असं आहे. आणि तुम्हाला बघितलं तिथं कपडे धुता येत नाही, सगळंच वांद आहे. आणि बरेच जण म्हटलं की तू खाली म्हणजे काय म्हणतात जाणार आहेत नंतर सामान वगैरे, तर मी नाहीच काढलेलं. भरपूर सामान आता तुम्ही मला सांगताय ना होम टूर कर म्हणून, तर मला त्याची इच्छाच नाही. कारण मी सगळा काय पसरा जसं तिकडच्या रूममध्ये व्यवस्थित असं सगळं लावलं होतं ना, तसं मी इथं काहीच नाही लावलं. तर होम टूर मलाच करायची इच्छा होत नाही. काय दाखवणार आहेत तुम्ही, तर इथं बघतेच मला लावलं. मी इथं बेडवरती असते, तिथं कपाट आहे एवढंच, तिकडं आहे तसं पोती वगैरे भरून ठेवलेत ना, ते मी काहीच काढली नाही ती. कारण आणखी परत 8 दिवसानं तेच होणार आहे, डबल भरा तिकडे जाऊन खाली करा, त्यापेक्षा काढायलाच नको. जेवढं लागणार आहे तेवढीच भांडी पण काढले, जेवढे लागणार आहे तेवढेच कपडे पण काढले, बाकी सगळे कपडे वरती ठेवले. ह्यात आम्हाला रेग्युलर यूज करण्यासाठी म्हणजे कुठं बाहेर जायसाठी 1-2 ड्रेस फक्त सोनीचे आणि माझे एवढंच काढले, बाकी काही जास्त काढत नाही बसलं सामान. कारण शिफ्टिंग करणं ना खरं सोपी गोष्ट नाही ना, इतके हाल होतात ना. मी आजारी होते, तुम्ही बघितलं असेल, खरंच मी लय आजार होते, पण इतकं घाई सगळं केलं ना. रात्रभर आम्ही सगळं सामान सगळं पॅक करत होतो. सकाळी 7 वाजता गाडी आली होती, 7 वाजता गाडीत सामान भरलं होतं. ह्यांना कामावरती जायचं होतं म्हणून इथं लवकर आलो. परत मी इथनं माघारी गेलो, रूम वगैरे साफ, लय त्रास आणि दगदग झाली. आणि आता कुठं तरी भीती वाटायला लागली आज इकडनं तिकडे डबल जायची. कारण डबल सगळं गोळा करा, तिथे नेऊन लावा, लय वैताग येतो यार. म्हणजे डबल दुखणं मागं लागल्यासारखं आहे.
जाऊ दे आता, जे होतं की चांगल्यासाठीच होतं. आता त्यांना सबक भेटले असेल की बायकोला नेऊन दाखवणे खूप महत्त्वाचं आहे त्यांना ना. आणि काय म्हणतात, बाथरूम आहे ना ते खूप तिकडे आतमध्ये आहे. जरी आता तुम्हाला माहीत आहे यांना यायला किती उशीर होतो, 1-2 तरी कधी तर वाजतात त्यांना यायला. तर मग तिकडं जावं लागतं आणि अंधारात भीतीचंच आहे ते. आणि ते आधी आम्हाला माहीत नव्हतं आहे, म्हणजे मला तरी माहीत नव्हतं. ह्यांना माहीत होतं का नाही ते काय माहिती नाही मला, पण मला नव्हतं माहिती. अशा गोष्टी झाल्या तर त्यांना पण वाटते घरात असते तर मी कुठे जरी गेलो ना तरी पण तुम्ही व्यवस्थित राहिला असता, असं आहे. आणि जे एक मेन रिझन आहे ना, काही गोष्टी वाईट आहे तिथं बघा, ते तुम्हाला मी हे रूम सोडून आणि तिथे जाऊ, तिथे तेव्हा ते ब्लॉग शूट करत. कारण आता इथं एकसारखं ये जा रस्त्यावरनं चालतं माणसांची, कान इकडेच असतं, त्यामुळे मी नाही बोलू शकत. ते वाईट आहे तिथं, जरा विचित्र वाटतं मला. म्हणजे स्वतःला इथं कम्फर्टेबल नाही फील करत मी, असं झालं आहे माझ्या बाबतीत. तिथं मी बिंदास असायची, कसंही राहावा, कसंही वागा, सगळ्या गोष्टी. इथं थोडं पण उशीर दरवाजा ओपन नाही करू शकत, असं आहे. आणि आम्हाला तर म्हणजे काय म्हणते, ताकीद करून सांगितले की खिडकी उघडायची नाही, दरवाजा उघडायचा नाही अजिबात. मी जेव्हा जाईल तेव्हा दरवाजा खिडक्या बंद करायच्या, अजिबात उघडायच्या नाही असं सांगितलं. कारण त्यांनी ते बघितलं म्हणूनसाठी. मी सांगितलं तर ते बोलले नाही असं असेल, पण जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा त्यांना विश्वास बसला. पण आता ते कॅमेऱ्यासमोर बोलणं बरोबर नाही आहे, आता तरी बोलणं योग्य नाही. कारण भेटाडाला पण काय नसतं, सांगेल नंतर ना कधी तरी. तर चला आता, आज आहे शनिवार आणि बाजारला जायचं आहे, त्यांचाच फोन आला होता, तर घेते आवरायला. तरी पण इथून पण मार्केट आतमध्येच आहे जास्त, म्हणजे काय बोलतात मला शब्द पटकन आठवत नाही. मंडई आहे इथं, छोटी मंडई, मोठी मंडई तिकडे आतमध्येच आहे. आता तिकडे जावं लागणार आहे गाडीवर. पण मेन आम्हाला छोटी मंडई आहे इथे, आम्हाला शनिवारचं बाजार आणलं तर काय लागत नाही आणायला. गिरण, दुकान आणि शाळा, ती सगळ्या गोष्टी इथे आहेत जवळ. थोडंसं आतमध्ये रूम असल्यामुळं बाहेर चालत जावं लागतं, पण जास्त लांब नाही जावं लागत, असं आहे. तर चला, होम टूर तर करेलच, पण सामान नाही लावलं त्यामुळे तुम्हाला पण बघायला लय विचित्र वाटणार आहे. काही घर आहे ते असं बी वाटत आहे. हो बघा, कलरला काहीच नाही आहे, बघू शकता तुम्ही, कुठेही रॅशेस वगैरे काहीच नाही, एकदम मस्त आहे. म्हणजे हॉल तरी होता किचनमध्ये, पण हे तरी छान आहे. कलरमध्ये तुम्हाला दिसलं असेल की ते परफेक्ट आहे. कुठं ह्याला चुकी, म्हणजे हे जे आपण चुकी नाही काढू शकत, पण काय गोष्टीला माफ पण नाही करू शकत, कारण आपण पैसे मोजले फुकट नाही. आणि पहिल्या दिवशी चालू होतं, एका माणसाने आंघोळ केली ना तर ते पाणी पूर्ण जायला 15-20 मिनटं जातात. म्हणजे एक माणूस एक बादली तरी पाणी यूज करत असेल आंघोळीत, तर ते पाणी जायला 15-20 मिनटं लागते. तोपर्यंत दुसऱ्या माणसाने वाट बघत थांबायची. आणि त्यातच जर भांडी वगैरे घासायला सुरू झाली तर ते पाणी बाहेर यायला सुरुवात होतं, असं होतं. लय कुठं ना वेगळं. तर चाललं आहे दुसरीकडे बघायचं, रूम वगैरे बघायचं चाललं आहे, बघू. आता तुमच्याशी शेअर करेन, जेव्हा मी रूम बघायला जाईल तेव्हा पहिलं सगळ्या गोष्टी मी व्हिडिओ शूट करेन. तुम्हाला विचारेन की हे योग्य आहे का, कारण माझ्यापेक्षा काही जणी माझ्यापेक्षा वयानं मोठ्या आहेत, त्या मला सांगतात की असं नको असं कर. तर तुमचा सल्ला पहिल्यांदा घेईल मी. रात्री गेलो होतो, पण 1-2 ठिकाणी आम्हाला ह्याच्यापेक्षा बत्तर भेटल्या, खूप विचित्र भेटल्या. म्हटलं मग हे बरं नाही का. चाललं हे तर म्हणतात की, आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला खालचीवाली नको आहे आता, वरचीवाली. कारण ह्याला पर्याय नसतो ना, ह्याला 2 खिडकी आहेत, किचनला खिडकी आहे आणि समोर आहे, हे पण नाही ओपन करू शकत आणि ती पण नाही, कारण त्याला इतक्या जवळ दुसरीच एक रूम आहे मागच्याची, असं थोडा पण गॅप नाही, इतक्या जवळ खिडकी आहे, तर ती पण नाही उघडू शकत आणि दरवाजा पण नाही उघडू शकत. तर जीव गुटमुळतो आहे. तर आपल्याला तसल्या वातावरणात राहायची सवय लागलेली असते, तर मोकळ्या खुल्ला. तर इथं कसं तरी वाटतंय. लाईट जर गेली ना, बेकार अवस्था. आत्ताच लाईट गेली होती बघा, अर्धा दरवाजा थोडा उघडला होता, कारण इतकं घाम येत होता. हे पण जास्त उंच नाही आहे त्यामुळं. तर आता आम्हाला वरचीवालं पाहिजे, तर आम्हाला लाईट नसली तरी मोकळी खेळती हवा राहील, कपडे सुकायला टाकायला. पण इथं कपडे, पलीकडे एक रूम आहे, इकडे एक रूम आहे, आम्ही जे राहतो ती मधली आहे. पलीकडच्यांनी त्या साईडला रशी बांधली, इकडच्यांनी ह्या साईडला रशी बांधली. आम्ही कुठं बांधणार असं झालं आहे. आणि आमचे कपडे तुम्हाला पण माहीत नाही, थोडे कपडे नसतात, आमचे कपडे भरपूर असतात. तर त्यासाठी अशी आमची पूर्ण गॅलरी जाऊन एक रशी जात होती कपड्यांसाठी, तर पुरतच नाही आहे जागा. लय काय फॉल्ट काढण्यासारखं आहे त्यामुळं. आणि भीती म्हणलं तर
ते बाथरूम तुम्ही बघितलं असेल ते पाणी जाण्यासाठी आहे ना, तिथून असं छोटे छोटे गोमी किडं झुरळं असं काय काय निघतं तिथनं. ते भीतीच आहे यार. सोनू ही जात असते मध्ये आधी हात धुवायला, कारण तिचं बेसिन हाताला येत नाही त्यामुळे. त्यासाठी तिचं इथं छान आहे. तिला तिच्या फ्रेंडही चांगले भेटले तिथं शेजारीच आहे, समोर एक आहे. पण ह्या गोष्टी पण तिला पण ही पसंत नाही, कारण तिला पण तिथं ते सारखं गॅलरीत खेळणं तुम्ही बघितलं असेल, सारखी गॅलरीतच असायची, इकडच्या नाही इकडच्या. मी जरी लावलं असेल तरी ती तिकडं खेळत असायची. तसं इथं तिथं नाही आहे, ती किचनमध्ये नाही घेणार, कारण पाऊल इथून पलीकडे जर दरवाजात गेलं ना तर इतकं गरम होतं आहे ना की पासेल, तर ती तिकडे जातच नाही. जेवायला सुद्धा म्हणते की इकडं आहे, असं झालं आहे तिचं. तर ती पण म्हणते की दरवाजासारखंच बंद करते, खिडकीसारखीच बंद करते. तिला असं मोकळं ढाकळं खेळायला आवडतं. आणि तिथं झाली तिची भरपूर अशी कोंडी. तिथे तिच्या पप्पाच्या मागे लागले, त्यामुळं त्यांचं म्हणणं आहे इथे पण तेवढेच पैसे जातात, 4-5 हजार रुपये तिथं पण तेवढेच पैसे जातात ना, त्यापेक्षा आपण एखादं फ्लॅटमध्येच गेलं तर पैसे गेलेल्याचं काही वाटत नाही, कारण तिथं व्यवस्थित असतं सगळ्या गोष्टी. तर खरंच ना, आंघोळीसाठी पण हीटर नाही लावायचा. जाऊ दे, चला ब्लॉग खूप मोठा झाला आहे, आता अपलोड करायचंच मला टेन्शन आहे. तर चला, तुमच्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला समजलं असतं तर मी आता हे अवतार माझा चेंज करते, जायसाठी आवरते. मला हे कपडे घालायला तिथं कम्फर्टेबल वाटत नव्हतं इतकं, म्हणजे आमच्या शेजारी आमच्या घरातलेच होते, पण दरवाजा उघडत नव्हती, कारण मी खाली कधी जातच नव्हती. पाण्याला जायची जेव्हा कोणी नसेल तेव्हा जायची, किंवा हेच मला पाणी आणून देत होतं. नाहीतर कंटिन्यू मग कपडे वगैरे सुका टाकले, गॅरेजमध्ये बाथरूमला धुवायची. तर इथं कपडे धुवायला पण बाहेर जावं लागतं, सुकायला तर तिकडे जावं लागतं पाठीमागं. तर हे कपडे घालायला मला इथं कसं तरी वाटतं. पण इथे माझे साहेब मला म्हणते तुला काय करायचं आहे ते. तिथे नव्हते म्हणत, पण इथे मला म्हणतात, कारण इथं कोणी आपलं नाही आहे ना, सगळे परके येते आणि सगळेच करतात त्यामुळे. तर म्हणण्यासाठी त्यामुळे मी पण घालते, नाही मला काय वाटत आता. तसं तिकडे वाटायचं, कारण की घरातलेच आहेत, घरी जाऊन जर सांगितलं तर काय म्हणतील, पण इथं नाही वाटत मला काय. तर चला, ब्लॉगचा करतेच इथंच आहे. सोनू पण उठल्या, तर होम टूर करेल मी, हे कसं छोटं मोठं बाहेरचं एरिया पण दाखवेल, थोडं थोडं कॅप्चर करेल. जेव्हा कपडे धुवायला जाईल तेव्हा तिथलं कॅप्चर करेल, सुका टाकायचं किंवा जसं मॅनेज होईल तसं करेल, मोडका तोडका पण होम टूर करेल मी. तर चला, बाय बाय, पुन्हा भेटूया काही नवीन ब्लॉगसोबत. पण काळजी घ्या, मस्त राहा, सुख राहा. आणि सगळ्यांनी जर कोणी इथं राहत असेल तर प्लीज मला कमेंट करा, इंस्टाला मेसेज करा, इथे कमेंट करा आणि मला रूमसाठी हेल्प करा. तर चला, बाय.